जय हिंद मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये सीतागण उद्यानमध्ये इथं आलेलो आहे. जेलर मनोज गंधारे सर आहेत. आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. इथं एक प्रसिद्ध असे टायर जेलर आहेत, ज्यांचं नाव मनोज गंधारे आहे. ते आज आपल्याबरोबर इथं वॉकिंगसाठी गार्डनमध्ये आलेले आहेत. तर आपण त्यांना आपल्या जेलचा अनुभव आणि जेलबद्दल जी कैद्यांना कसं ट्रीट केलं जातं त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. सर, तुमचं काय मत आहे की फिटनेस, ज्या कायद्यांचा फिटनेस कसा असतो आणि तुम्ही कायद्यांचा फिटनेस कशा प्रकारे राखता, त्याच्याबद्दल थोडं जरा नवीन जनरेशनला थोडी माहिती द्या. प्रथमतः गुन्हेगार नाही का, हा जेलमध्ये जेव्हा येतो त्यांनी बाहेर 1-2-4 मिनिटाचा रागाच्या भरात त्याच्याकडनं ती घटना घडून गेलेली असती. आणि प्रथम गुन्हा केलेला कैदी जेव्हा कारागृहात येतो तो फार त्याची भीती असते त्याच्या मनात की आता मला इथं रोज मारतील वगैरे. तर तसं काय नसतं. प्रत्येक कैद्याची दिनचर्या सकाळी 6 वाजता त्यांना उठवलं जातं. ओके. सकाळी 6 वाजता उठवल्यानंतर ते फ्रेश होऊन जे जन्मठेपवाले कैदी असतात ते 8 वाजता त्यांच्या कारखान्यामध्ये ड्युटीला जातात. ओके. जे अंडर ट्रायल कैदी असतात ते सकाळी उठल्यानंतर जे ते आपापल्या बराकीच्या बाहेर ग्राउंड असतं असं मोठं, तिथं ते त्यांचं व्यायाम योगा हे करतात. ओके. आणि प्रशासनामार्फत प्रत्येक कैद्याला वेळेवर नाश्ता, चहा, जेवण हे वेळच्या वेळ दिलं जातं. तसेच कारागृह प्रशासनाच्या वतीने कैद्यांसाठी उपक्रम केले जातात, जसे की योगा, कॉम्प्युटर प्रशिक्षण, शिवाय तसेच बाहेरील उद्योजक ओके. हे जेव्हा त्यांच्या जेलला व्हिजिट देतात तेव्हा त्या त्यांना ते प्रशिक्षण देतात. वेगवेगळ्या प्रकारचं कुणाला कशात आवड आहे काय आहे हे बघून त्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं जेलमध्ये. ओके. आणि मला एक विचारायचं होतं की सपोज आता आपण जसे बाहेर स्पर्धा घेतो तसे कायद्यांमध्ये बी स्पर्धा घेतल्या जातात असं मी ऐकलं होतं. स्पर्धा घेतात ना, स्पोर्ट्स त्यांना वर्षातून 2दा स्पोर्ट्स घेतलं जातं. त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल असतात, कबड्डी असतं, क्रिकेट असतं, खो खो असतं. या स्पर्धा त्यांच्यामध्ये सर्व जेलच्या कारागृहात जेवढे जेल आहे आणि ज्यांना इंटरेस्ट आहे प्रत्येक खेळामध्ये, कुठल्या खेळामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते कैदी आपली नावं देऊन ते स्पर्धा भरवल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही दिसले का स्पोर्ट्समॅन? काय ते आहेत ना चांगले स्पोर्ट्समॅन आणि